पाडवा चषक 2025 या स्पर्धेचा आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या चौथ्या सामन्यामध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे। चौथा सामना दोन विजेत्या संघांदरम्यान होतोय। आपली विजेत्या परंपरा विजयी परंपरा या स्पर्धेतील अखंडित राहण्याच्या दृष्टीने हा मुकाबला या मैदानावरती सुरू होतोय। प्रज्ञेश वॉरियर्स विरुद्ध देवांश स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान या सामन्याला होते सुरुवात। नाणेफेकीचा कौल केला होता प्रज्ञेश वॉरियर्स संघाच्या बाजूने आणि नाणेफेकीचा कौल जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय। अतिशय सुंदर स्पर्धा, नेटकी आयोजन बाबू सावंत, गुरु पेडणेकर, सागर खटावकर, इरफान शेख यांचा मनापासून धन्यवाद देत या ठिकाणी या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचं देखील पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। दातृत्व कसं असावं हे चव्हाण साहेबांकडून शिकावं, कारण आता सिंधुदुर्ग जिल्ह्याशी निगडीत त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना केवळ युवकांना एक व्यासपीठ मिळावं, युवकांना क्रिकेटच्या खेळातून एक नवीन ऊर्जा मिळावी यासाठी या पूर्ण स्पर्धेचं प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्याने पुरस्कृत केलंय। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रुपये 31,000, द्वितीय पारितोषिक 21,000 हे पुन्हा एकदा या ठिकाणी या वर्षी पुरस्कृत केलंय ते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करून घेऊन जातोय तुम्हाला मैदानाकडे। सावंतवाडी शहराचा जर विचार करायला गेला तर सावंतवाडी शहर मर्यादित खेळाडूंसाठी ही पहिलीच स्पर्धा आहे जी फक्त शहर मर्यादित आहे। कारण आपण बघितलं गेली अनेक वर्ष सावंतवाडी परिसरातील सर्व गावांमध्ये गावागावाच्या लीग स्पर्धा घेतल्या जातात, परंतु सावंतवाडी शहरातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं त्यासाठी कोणतीही स्पर्धा घेतली जात नव्हती। त्यामुळे बाबू सावंत यांच्या सुंदर संकल्पनेत ही स्पर्धा साकारते आणि त्यांना साथ दिली आहे बाबू सावंत यांना ती गुरु पेडणेकर, सागर खटावकर आणि इरफान शेख यांनी। त्याचबरोबर ही स्पर्धा जगभरातील संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये घर बसल्या या स्पर्धेचा आनंद जो घेऊ शकतायत प्रेक्षक तो शक्य झालाय tenniscricket.in च्या माध्यमातून। गौरव सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय। गेले 2 दिवस या ठिकाणी ही स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून लाईव्ह पद्धतीने बघतोय आणि 2 दिवस अगोदर त्यांना केवळ फोन केला होता की गौरव तुला हा स्पर्धा करायची आहे आणि त्यांनी बाबू सावंत यांचा फोन गेल्यानंतर बाबू सावंत यांचा शब्द त्यांनी नाकारला नाही, अगदी लगेच त्यांनी होकार दिला आणि या स्पर्धेसाठी ते हजर राहिले। त्याबद्दल त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतोय। tenniscricket.in ची संपूर्ण टीम यासाठी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि मैदानावरती या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पहिला गडी हा तंबूच्या दिशेने माघारी परतलाय। बाबू बाद झालाय आणि ते जागण्यासाठी विल्फ्रेड फर्नांडिस हा मैदानावरती। प्रतीक स्पोर्ट्स सावंतवाडी यांचं देखील मनापासून आभार आहे, कारण त्यांनी tenniscricket.in ची टीम या स्पर्धेत येण्यामागे त्यांचा देखील बराच मोठा हातभाग आहे, मोठा सहभाग आहे, त्यामुळे त्यांचा देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। शेखर मेहतर यांचा देखील मनापासून आभार आहे, कारण त्यांनी देखील बहुमूल्य अशी मदत या ठिकाणी या स्पर्धेस केलेली आहे। विल्फ्रेड फर्नांडिस येतोय, यासीन बागवान गोलंदाजीच्या मोर्चावरती दुसरा चेंडू पॅडला लागलाय, पायाला लागलाय, एक धावेची खूण पंचांकडे आली, बॅटचा स्पर्श करून चेंडू गेलाय त्या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये। पहिल्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1 गडी बाद 1 अशी एकंदरीत धावसंख्या ही देवांश स्पोर्ट्स संघाचे प्रज्ञेश वॉरियर्स संघाविरुद्ध। दोन्ही संघांना आपला सलामीचा सामना ज्या सामन्यामध्ये त्याने विजय प्राप्त केलाय आणि आपली विजय परंपरा कायम ठेवण्याचा इरादा पुल करण्याचा प्रयत्न बीट होतोय फलंदाज, बीट झाला यष्टिरक्षक अमरेश आसोलकर, नजीम गुल्ली म्हणून ज्याला ओळखलं जातं तो अमरेश आसोलकर। खरं तर अमरेशला बरीच विशेषणं आहेत, प्रत्येक विशेषण प्रत्येक सामन्यामध्ये मी सांगत असतो, वेगवेगळं विशेषण त्यांना देत असतो। मारलाय फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं, स्टँड अँड दिस बाय बम
बघता धावसंख्या या षटकाराच्या मदतीनं येऊन पोचली 7 धावांच्या टप्प्यावरती. 7 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये देवांश स्पोर्ट्स संघाची धावसंख्या ही धावफलकावरती प्रज्ञेश वॉरियर्स संघाविरुद्ध अमोल शितळे आपलं कर्तव्य पार पाडत असताना आणि पुढच्या चेंडूमध्ये मारलेला फटका गेलाय निश्चितपणे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पप्पू 99 त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. पप्पू 99 कडनं चेंडूला अडवलं जातंय. तोपर्यंत एका धावेची भर संघाच्या धावफलकावरती झाली. धावसंख्या झाली 8. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पप्पू 99 यांचं देखील या स्पर्धेसाठी बहुमूल्य असं सहकार्य लाभलंय. पप्पू 99 आपलं देखील मनापासून आभार. याही बघा थोडासा उसळी घेणारा चेंडू हलकेच त्या ठिकाणी स्टीअर केला होता. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये चाललाय. एका धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती घातली जाते आणि बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात ही धावसंख्या ही धावफलकावरती लागली आहे. आपण पाहतोय, आपण अनुभव हॅलो बबलू खंदारे आपण इकडे यायचं आहे. मध्ये मध्ये माईक आपला बंद पडतो. दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती एकंदरीत चौकारानं सुरुवात केली होती विल्फ्रेडनं. गोलंदाजीला कोण आलाय गोलंदाजीत तर नजीम गुल्ली हा गोलंदाज गोलंदाजीच्या मोर्चावरती. कृष्णा सातपुते यांचा भाऊ देखील म्हणून ओळखला तो समोसा एक्सप्रेस अमरेश असोलकर. याही बघा टॉपेज लागले, झेल उडालाय. समोसा मात्र पोहोचू शकत नाहीये कारण रिव्हर्स गिअर गाडीला नाहीये. त्यामुळे रिव्हर्स गिअर या ठिकाणी गाडीला नसल्यामुळे गाडी रिव्हर्स होऊ शकली नाही आणि नक्कीच त्या ठिकाणी जीवदान मिळत आहे ते विल्फ्रेडला. रिव्हर्स गाडीचा काढलेला आहे आणि एकंदरीत 1 धावेची भर संघाच्या धावफलकावरती. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. लॉफ्टेड फटका परंतु फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. दुसरा गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतलाय. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अशी एकंदरीत धावसंख्या देवांश वॉरियर्स संघाची ती अर्थात प्रज्ञेश वॉरियर्स संघाविरुद्ध अमरेश असोलकर अर्थात नजीम गुल्ले याला मिळालेली ही पहिली सफलता. सांघिक दुसरी 14 धावा 2 गडी बाद. डीजे बबलू. एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि नवीन फलंदाज साहिल कांदळगावकर हा मैदानामध्ये जाताना दिसतोय. त्यानंतर होणारा सामना पुढचा सामना कोणता असेल हे देखील आम्ही या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत.
तत्पूर्वी घेऊन जातो या सामन्याकडे 14 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज साहिल कांदळगावकर सज्ज होतो स्ट्राईक एंडला. सामना करेल अमरेश आसोलकर उर्फ नाजिम गुल्ले याच्या गोलंदाजीचा. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज होतोय साहिल कांदळगावकर अमरेश आसोलकर याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. धावफलकावरती धावा लागल्या 14. 2 गडी तंबूच्या दिशेने माघारी परतलेत आणि अमरेश आसोलकर आता मात्र सज्ज आपल्या षटकातर पुढचा चेंडू घेऊन. कट केलाय, चेंडू चाललाय घोषितच्या क्षेत्रातले. फक्त एका धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती घातली जाते आणि एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्येवर पोहोचली 15 वर. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर गुणलेखन आमच्या समालोचन कक्षामध्ये अमोल केसरकर गेले 2 दिवस या ठिकाणी अगदी कडरी नजर. त्याचबरोबर माझ्या समोर समालोचन क्षेत्रात समालोचन कक्षामध्ये एक समालोचनाचा इंग्रजी हिंदीचा एक भारदस्त आवाज महेश डोंगरे, त्याचबरोबर एक युवा समालोचक आयुष देसाई याचे देखील उपस्थिती. त्याचबरोबर tenniscricket.in चे सर्व सहकारी या ठिकाणी डिजिटल स्कोरिंग आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा प्रत्येक घरातल्या हर एक क्रिकेट रसिकांना जी स्पर्धा या ठिकाणी अनुभवता येते त्याचं या ठिकाणी श्रेय द्यावं लागेल ते tenniscricket.in च्या टीमला. धावफलकावरती धावा झाल्यात 16 धावा. एकंदरीत 2 गडी तंबूच्या दिशेने माघारी परतलेत. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. अमरेश आसोलकर गोलंदाजीच्या मोर्चावरती आहे. अमरेश या षटकात आतापर्यंत 8 धावा खर्ची घातल्यात परंतु 1 गडी त्याने बाद केलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी ड्राईव्ह केला तो चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजनला. थोडीशी गफलत झाली आहे क्षेत्ररक्षकांना आणि त्याचा फायदा उठवत 1 धावचा या ठिकाणी पूर्ण केली जात आहे. बघता बघता 2 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 अशी धावसंख्या ही धावफलकावरती उभारली. ती देवांश वॉरियर्स संघानं प्रज्ञेश वॉरियर्स संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना आजच्या एकंदरीत या दिवसातल्या 4थ्या सामन्यामध्ये. हॉटेल वैष्णव, हॉटेल चंदू भुवन, महालक्ष्मी भोजनालयाचे राजू भालेकर, त्याचप्रमाणे हॉटेल सुरभी, हॉटेल दळवी यांचं देखील मोलाचं सहकार्य आहे. कल्पना हॉटेलचे प्रतीक बांदेकर यांचं देखील महत्त्वपूर्ण सहकार्य या पाडवा चषकासाठी आणि त्यांच्याच जोरावरती एकंदरीत या सर्व व्यक्तींच्या सहकार्यातून ही स्पर्धा पुढे सरसावते. एकंदरीत आपण बघतोय साहिल कांदळगावकर नवीन षटकाला मैदानावरती सुरुवात होत आहे आणि नवीन षटकाच्या मोर्चावरती एकंदरीत गोलंदाज आलाय. हॅलो हॅलो त्याचबरोबर अजूनही बरेचसे मान्यवर आहेत ज्यांचं बहुमूल्य असं मदत या ठिकाणी प्रदीप पाटील, शिवशंभू विनोडकर, दानिश, देव्या सूर्याजी, विनोद नाईक, राजू खान तर दुसरी ट्रॉफी त्यांनी पुरस्कृत केली आहे. पूल केलाय. चेंडू बॅटची टॉपेज लागले आणि चेंडू जातोय घोषितच्या स्वरूपातल्या एकेरी धावेसाठी. अशा एकेरी धावेनं मोठा काहीसा फरक पडणार नाही आहे.
चौकार षटकार लागले पाहिजेत या धावफटक्या वाढवण्यासाठी, त्या अर्थात देवांश इलेव्हनच्या डावामध्ये तरच काहीसा एक चॅलेंजिंग टोटल उभारली जाऊ शकेल प्रज्ञेश वॉरियर्स संघासमोर, असं मी तर म्हणतो. साहिल कांदळगावकर स्ट्राईक एंडला सज्ज होतोय, सामना करेल तो अर्थात गोलंदाज तानाजीचे. धावसंख्या 21 धावा धावफलकावरती. पुल केलाय, चेंडू जातोय घोषितच्या स्वरूपातला फक्त एकेरी धावेसाठी. त्या ठिकाणी आपण किती मोठा फटका खेळला तरी आपल्याला केवळ एका धावेवरती समाधान मानायला लागेल आणि तीच ही एक धाव मिळते साहिलच्या या पुलच्या फटक्यातून. धावसंख्या बघता बघता झाली आहे 22 वर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अशी एकंदरीत ही अर्थात तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना या षटकातला मला वाटतं अमोल आम्हाला सांगतायत किती चेंडू शिल्लक राहिलेत. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या शेवटच्या चेंडूचा खेळ या षटकातला घेऊन येतोय तानाजी गोलंदाजीच्या मोर्चावरती. तर फलंदाजीच्या मोर्चावरती लवलेश कांबळे हा सज्ज होताना दिसेल. पुढचा चेंडू पॅडवरती आदळतोय, पायावरती आदळतोय. चेंडू त्या ठिकाणी बघा लेग बायची खूण येईल का पंचांकडनं. लेग बायची खूण येते आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 23 धावा धावफलकावरती लागतायत. त्या अर्थात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना देवांश स्ट्रायकर्स संघ खेळताना दिसतोय प्रज्ञेश वॉरियर्स संघाविरुद्ध. प्रेक्षकांची अशी अपेक्षा पप्पू 99 यांनी गोलंदाजीला यावं, परंतु बघणं महत्त्वपूर्ण ठरेल की पप्पू 99 त्या ठिकाणी गोलंदाजीला येईल का की त्या ठिकाणी कृष्णा आठपुते दुसरा गोलंदाज या ठिकाणी वापरेल. आपण पाहतोय बाबू सावंत मित्रमंडळ विजय जिमखाना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ही पाडवा चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा आणि ज्या क्रिकेट स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे ₹31,000, द्वितीय पारितोषिक आहे 21,000 आणि हे पुरस्कृत केलंय या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांनी. पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्तानं आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस देखील बाबू सावंत मित्रमंडळ आणि विजय जिमखाना ग्रुप यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो. सामन्याकडे वळतोय. 3 षटकात धावा झाल्या 23. 6 चेंडूंचा अंतिम खेळणं बाकी. ग्रुप डिस्कशन करायचं नाही या मैदानावरती. सामने कसे लवकर संपतील याची काळजी घ्यायची आहे, कारण यानंतर लीग स्टेजेसचे सामने संपल्यानंतर महत्त्वपूर्ण सेमीफायनल राऊंडच्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात व्हायची आहे.
गोलंदाजीच्या मोर्चावरती दिनार. पहिला चेंडू पुल केलाय, डीप स्क्वेअर लेग, पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, डीप स्क्वेअर लेग, सीमा पार षटकार. डीजे बबलू. शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा आज दिवस. हिंदू नववर्षाचं आजपासून खरं तर सुरुवात होते आणि एकंदरीत जर विचार करायला गेला तर या ठिकाणी सनातन धर्माचा जर विचार केला तर सृष्टीचं निर्माण करणारा आजचा दिवस. या दिवशी सृष्टी निर्माण करायला सुरुवात झाली. एकंदरीत आपण बघू शकतो पंचांगाकडनं रिव्ह्यू घेतला जाईल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण ठरेल. जागा असं बहुत मान असं काहीतरी हाफ पेंटर कधी कोणी होता आमच्यासारखे नाही. आता बघ रिटायर प्लेअर झाले, आता हाफ पेंटर आता ते काही करू शकतो. खेळतच नाही टेन्शन. या काय बोलले ना. आणि आता जेव्हा माहिती तुला 4चं नाव घेऊ या बाबू 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 करू तर माझे पैसे भेटले. मी जाते त्याच्याकडे. Yes, score. Review. Yes. महेश डोंगरे चेक करतील रिव्ह्यू बाउंड्रीचा. बाकीचे चला राजाराम गवस चला आपल्या डगआउट मध्ये चला. विल्फ्रेड चला डगआउट मध्ये. तिसरे पंच आहे तिकडे. फेअर डिसिजन दिला जाईल नाहीतर 5 धावांची पेनल्टीला गेला. लक्षात घ्या 5 धावांची पेनल्टी. विल्फ्रेड कडक नियम. बाउंड्री. एकंदरीत चौकाराचा निर्णय पंचाने रिव्ह्यू घेतला होता. त्यानंतर चौकाराचा निर्णय आलाय आणि चौकाराच्या निर्णयाने 33 वरती धावसंख्या पोहोचली आहे. या षटकाचा विचार करायला गेला पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार अशी एकंदरीत कामगिरी ही अर्थात फलंदाजाची ती गोलंदाजाविरुद्ध त्या दिनारच्या. तोच दिनार सज्ज होतोय. बघूया कमबॅक करून देईल का आपल्या संघाला हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. पुल केलाय, फटका फसलाय, चेंडू होय मध्ये, चेंडू खाली नजीम गुल्ली सफ हँड्स आणि चेंडू मात्र या ठिकाणी बाद. एकंदरीत धावसंख्या 33 धावांच्या टप्प्यावरती आणि गडी बाद झालाय तो अर्थात लवलेश कांबळी बाद झालाय.
महत्त्वपूर्ण सफलता मिळाली आहे आणि धावसंख्या एकंदरीत 33 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचले. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि त्याच प्रयत्नात त्यांकडे शैलेशनं फटका टोलवला आहे, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं विथ अलॉंग द कार्पेट या पद्धतीचा फटका. एकेरी धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती. धावा झाल्या 34 एकंदरीत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मी म्हणेल चॅलेंजिंग टोटल तर उभारली आहे. 34 धावा जोडल्या आहेत. अजून 2 चेंडूंचा खेळ या डावातील शिल्लक आहे आणि या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका जरी निघाला ना तर धावसंख्या नक्कीच 40शी पार करेल आणि या 40 धावांचा पाठलाग करणं मी म्हणेल काहीसं जोखमीचं ठरेल या मैदानावरती इथे प्रज्ञेश्वर संघाला. साहिल कांदळगावकर जातोय, स्ट्राइक एंडला सज्ज होतोय. सामना करेल तो अर्थात दिनारच्या गोलंदाजीचा. त्रिफळा उद्ध्वस्त, कमबॅक करून दिला हा चेंडू. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. युमेस आय हिट क्लीन बाउल्ड. साहिल यो ओयोटी आउट बॅक टू द पॅव्हलियन. विजय धावसंख्या 34 वरती शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आणि इनाकी नवीन फलंदाज ज्याला मैदानामध्ये. कट केलाय चेंडू हवेमध्ये. झेलाची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. इनाकी बाद होतोय. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 गडी गारद केले ते दिनारनं. हॅट्रिकची संधी दिनारकडे असेल. पुढच्या सामन्यातल्या पहिल्या चेंडूवरती जर त्याने गडी गारद केला तर आपल्या षटकातल्या एकंदरीत पहिला 4 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 34 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विजयासाठी 24 चेंडूत 35 धावांची आवश्यकता. आणि अबू आपके माँ का कॉल है, यहाँ पर आ जाइए. धावसंख्या 34-35 धावांची आवश्यकता येणारे 24 चेंडूमध्ये. काय होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये
सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आजच्या दिवसात पहिल्यांदा येत आहेत महेश डोंगरे. वेलकम महेश. धन्यवाद गुरु. सभी दर्शकों का सावंतवाड़ी के जिमखाना मैदान पर हार्दिक हार्दिक स्वागत. जीतने के लिए चाहिए अमोल 24 गेंदों में 35 रनों की जरूरत. 24 गेंदे और 35 रन. राजाराम गवस उर्फ बाबू जो कि पहली गेंदबाजी बटवाड़ी एन की ओर से, कप्तान ने उनके हाथ में गेंद दी है. बड़े बड़े टूर्नामेंट में खेलने वाला ये खिलाड़ी बाबू गवस. स्ट्राइक पर दिखाई दे रहे हैं अमरेश और नॉन स्ट्राइक पर दिखाई दे रहे हैं रोहन. बल्लेबाजी में आज बाबू खास कर नहीं पाए, लेकिन गेंदबाजी कैसी होगी आपको देखने वाला आने वाला समय आपको बताएगा. पहले ओवर की पहली गेंद खेल दिया. इसे गेंद जाती है पर डिक्लेयर जोन में. एक रन मिलेगा बल्लेबाज को. एक रन के साथ स्कोर होता हुआ पहले ओवर की पहली गेंद खत्म होने के बाद एक रन बिना किसी नुकसान के साथ. ये गेंद फुल टॉस. अंपायर का 22 का इशारा आता हुआ रेगी सर जी की ओर से. अतिरिक्त रन संख्या के साथ टीम का स्कोर 2 पर पहुंचता हुआ. 2 रन बिना किसी नुकसान के साथ 35 रनों का पीछा करते हुए आज गुड़ी पाड़वा है. ये गेंद बहुत ही अच्छी. आज गुड़ी पड़वा है, कल रमजान ईद है, तो 2 दिन छुट्टी रहेगी, जो कि ऑफिस में जो काम करने वाले लोग हैं बैंक बंद रहेंगे. और सावंतवाड़ी में आज गुड़ी पड़वा के निमित्त हर एक जगह जब 4 जगह
सत्यन की महापूजा भी हो रही है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, इस बार गेंद जा चुकी है एक्स्ट्रा कवर की दिशा में। ओ डायरेक्ट हेड, यस, क्या फील्डिंग की है देखिए, जिसको कहते हैं, जिसका नाम है फील्डर का। दीपक 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 लाखे, क्या बढ़िया फील्डिंग की है। जैसे ही देखा कि अमरेश थोड़े से स्लो दौड़ रहे हैं, स्ट्राइक एंड पर थ्रो किया। अगर नॉन स्ट्राइक एंड थ्रो करते तो भी रोहन खतरे में पड़ सकते थे, लेकिन स्ट्राइक एंड पर अमरेश ने उनको बताया कि तुम्हाला संध्याकाळी भेट। एक बड़ी विकेट लेने में सफल हो चुके हैं अमरेश आसोलकर की, रन आउट हो चुके हैं। डायरेक्ट हिट एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद गई थी दीपक लाखे के पास, लेकिन उन्होंने कोई गलती नहीं की और स्ट्राइक एंड पर थ्रो किया। राधा कृष्ण पेडनेकर जो कि स्क्वायर लेग अंपायर, जिनके मन में कोई संदेह नहीं, आउट करा दिया बल्लेबाज को, रन आउट, और नए बल्लेबाज जाते हैं मैदान पर। अगली गेंद खेलने के लिए राइट आर्म ओवर द विकेट, शॉट ऑफ लेन गेंद खेल दिया पॉइंट के ऊपर से। 3 फील्डर गेंद के पीछे दौड़ रहे। बाबी दूरी एक अच्छे फील्डर माने जाते हैं, गेंद उनसे 1 रन के लिए, केवल 1 रन मिलेगा। नीलेश पेडनेकर जो कि कमेंट्री बॉक्स के सामने खड़े हैं, निकेश के पिता श्री नीलेश पेडनेकर, उनसे रिक्वेस्ट है कि यहाँ पर कमेंट्री कक्ष के दाएं बाजू में जो कि मान्यवर बैठे हुए हैं, वहां पर आप आकर बैठ जाइए। नीलेश पेडनेकर, अगले गेंद, ओ व्हाट अ शॉट। इस बार देखेंगे बाबी सक्सेस होते हैं नहीं, लेकिन गेंद बहुत दूर उनसे, गेंद चली गई डीप पॉइंट बाउंड्री के बाहर। 4 रन के लिए रोहन के बैट से बैठता हो ये उपयोगी चौका, और 1 ओवर की समाप्ति के बाद 35 रनों का पीछा करते हुए स्कोर हो चुका है अमोल 7 रन 1 विकेट पर, जो कि निकेश पेडनेकर के पिता श्री नीलेश पेडनेकर दिखाई दे रहे हैं। उनसे रिक्वेस्ट है कि आप जल्दी से जल्दी आइए, और बाबू सावन आपकी राह देख रहे हैं। अगर कोई भी बल्लेबाज 3 गेंदों में 3 छक्के लगाता है तो गणेश कुड़व की तरफ से 500 रुपए दिए जाएंगे। सचिन इंगड़े का भी आगमन हो चुका है, तहे दिल से हम उनका हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं सचिन इंगड़े का। पैंतीस रनों की जरूरत, 7 रन हो चुके हैं। 18 गेंदों में चाहिए 28 रन। गेंद और रनों के बीच में जो फासला रह चुका है वो 10 का रह चुका है। लंबे कद के गेंदबाज लवलेश, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, गेंद जा चुके हैं डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। वही फील्डर जिन्होंने अमरेश को रन आउट किया था। फील्डिंग बहुत ही अच्छी करते हैं दीपक लाखे, क्योंकि जिमखाना मैदान पर जो शाम के वक्त खेल होता है वहां हर रोज खेलते हैं प्रैक्टिस में। 1 रन के साथ 8 पर स्कोर पहुंचता हुआ लवलेश अपनी ओवर की अगली गेंद लेकर भटवाड़ियन की ओर से पोल करने की कोशिश। इस बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, बाकी का काम पूरा किया विकेट कीपर विलफ्रेड ने। वापस गेंद जा रहे हैं लवलेश के हाथ में। पहले बल्लेबाजी करते हुए 34 रन बनाए थे, 35 रन जीतने के लिए चाहिए थे। 1 ओवर खत्म हो चुका है, दूसरा ओवर शुरू है लवलेश कामला के ये पहला ओवर। बढ़िया स्ट्रोक, इस बार फिर से एक बार गेंद डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, फिर से वही फील्डर दीपक लाखे। फील्डिंग में हमेशा की तरह चुस्त चौकन्ने और फुर्तीले दिखाई देते हैं। कल के दिन में आपने देखा होगा कि बाबू स्पोर्ट्स और ब्लू स्टार की टीम सेमीफाइनल में पहुंच चुकी है। क्या मुकाबला हुआ था कल मराठा वॉरियर्स बनाम बाबू स्पोर्ट्स, इन दोनों टीमों के बीच में।
लवलेश की अगली गेंद इस बार पुल कर दिया, गेंद जाती है पर डी स्कोर लेग बाउंड्री पर लिखेंगे, 1 रन मिलेगा केवल। अंपायर राधा कृष्ण पेडनेकर की ओर से इशारा आता हुआ। इस 1 रन की सहायता से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ अमोल 10 रन डबल फिगर में पहुंचता हुआ। अब जीतने के लिए चाहिए 25 रनों की जरूरत। 25 रन 1 विकेट पर। अच्छी गेंद इस बार ऑफ स्टंप के थोड़े से बाहर, वाइड मांग रहे अंपायर से, लेकिन अंपायर काफी अनुभवी राधा कृष्ण पेडनेकर हो या राजू रेगेसर हो, दोनों अंपायर अनुभवी अंपायर। राधा कृष्ण पेडनेकर मैन फ्रॉम वेंगुर्ला और राजू रेगेसर मैन फ्रॉम कौठनी। लवलेश लगभग 10-12 कदमों का रनअप लवलेश का भटवाड़ी इन की ओर से। इस बार खेला, गेंद जा चुके यहाँ पर पॉइंट की दिशा में। बाबी दूरी गेंद के पीछे 1 रन पूरा किया, दूसरे के लिए दौड़ना चाहते हैं। बाबी की ऐसी गलती नहीं होती, लेकिन बाबी एक अच्छे फील्डर है, लेकिन क्रिकेट में गलतियां अच्छे फील्डर से भी हो जाती है। 2 रन पूरे किए इस दूसरी ओवर की आखिरी गेंद पर, तो स्कोर हो चुका है 2 ओवर की समाप्ति के बाद 12 रन। स्वागत है यहाँ पर नीलेश पेडनेकर जी का, जो कि निकेश पेडनेकर के पिता से। तहे दिल से आप स्वागत है नीलेश जी। और सचिन इंगले, आपसे रिक्वेस्ट है कि नीलेश पेडनेकर जी का स्वागत आप करें। सचिन इंगले, आपसे रिक्वेस्ट है कि नीलेश पेडनेकर जी का स्वागत आप यहां पर कीजिए। कैमरामैन, आपका कैमरा नीलेश पेडनेकर स्टेज पे आइए, आपका स्वागत हो रहा है। गेंदबाज है वटवाड़ी एन की ओर से अज्जू, एक दाएं हाथ के तेज गेंदबाज। लेदर क्रिकेट में आपने इनकी गेंदबाजी देखी होगी। स्ट्राइक गेंदबाज है लेदर बॉल के, लेकिन आज उनको तीसरी ओवर दी गई है विलफ्रेड ने। 12 रन हो चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद। राइट आर्म ओवर द विकेट विलफ्रेड। अज्जू माफ कीजिए, एक गेंद जा चुके हैं मिड विकेट की दिशा में, पांव से और रोकने की कोशिश, गेंद ने अपना रुख बदला, गेंद जा चुकी है बाबू के हाथ में, लेकिन बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन विकेट, बहुत ही अच्छी फील्डिंग, और इन 2 रन की सहायता से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन। 14 रन जीतने के लिए चाहिए अभी भी 21 रनों की जरूरत। कुल मिलाकर 35 रन चाहिए, 14 रन हो चुके हैं। बढ़िया स्ट्रोक, गेंद जा चुकी है, गेंद जा चुकी है। यह देखिए 6 रन के लिए क्या स्ट्रोक लगा है वहां पर। दिनार की बैट से बैठता हो यह छक्का। दिनार ने अपनी ओवर में 1 छक्का दिया था और वो छक्का उन्होंने मारा है बल्लेबाजी में। इस छक्के की सहायता से अमोल केसरकर बता रहे कि हो चुका है 20 रन। अब जीतने के लिए 15 रनों की जरूरत। बादशाह टीम के मालिक राजू खान सर, आपसे भी रिक्वेस्ट है कि तुरंत आप कमेंट्री बॉक्स में दाएं बाजू में जो क्रिकेट का व्यासपीठ हमने बनाया है वहां पर आप आइए, आपका भी स्वागत होगा। छक्के की सहायता से थोड़े से स्कोर बढ़ने लगा है, 20 पर पहुंच चुका है और फील्डर भी चेंज किया गया है। दीपक लाखे को कहां पे लगवाया गया है? ये देखिए अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल का। पंजाब टू हरियाणा, काशी टू वाशी, चांदा टू बांदा, क्रिकेट की परिभाषा में इस गेंद को कहते हैं। 21 पर पहुंचता हुआ स्कोर। अज्जू की अगली गेंद दिनार के लिए, आड़े बल्ले से खेलने की कोशिश। जैसे जैसे डॉल बॉल होती जाएंगी वैसे वैसे रिक्वायर्ड रन रेट बढ़ता जाएगा। 21 पर स्कोर रुका है, 1 विकेट गिर चुका है। दिनार, इस बार ये गेंद फिर से एक बार अच्छी, 1 छक्का बैठने के बाद अच्छा कमबैक करते हुए अज्जू। मैंने आपको पहले बताया कि अज्जू
एक अच्छे गेंदबाज है, मैन फ्रॉम सालेवाड़ा, बंटी शेरपू इमू के भाई है। बातचीत हो रही है रोहन और दिनार के बीच में से। रोहन ने बताया दिनार को कि बची हुई गेंदों पर किस तरह से खेलना है तुमको। राइट आर्म ओवर द विकेट, इस बार ऊंचा शॉट, ये देखिए फील्डर गेंद के नीचे है, देखेंगे कैच को लेते हैं नहीं। यस, साहिल कांदरगांवकर जो कि फील्डर का नाम है, जिन्होंने कोई गलती नहीं की और दिनार के इनिंग समाप्त हो चुकी है। दिनार के आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए, बल्लेबाज का नाम है तानाजी। तानाजी जो कि नए बल्लेबाज मैदान के ओर जाते हुए दिनार की जगह लेने के लिए, दिनार ने एक छक्का लगाया था। स्कोर हो चुका है अमोल 21 रन टीम का स्कोर। तीसरा ओवर शुरू है। नए बल्लेबाज जो कि तानाजी मैदान पर जाते हुए, तानाजी जो कि सामना करेंगे अज्जू की अगली गेंद का। अज्जू अपने दाएं हाथ से गेंदबाजी करेंगे। इस बार पुल कर दिया तानाजी ने, गेंद जा चुके मिड विकेट की दिशा में, फील्डर गेंद के नीचे है। ओ व्हाट अ कैच, कैच ऑफ द डे ऐसा कहा तो गलत नहीं होगा। विलफ्रेड भी काफी खुश है इस फील्डर के ऊपर। अज्जू को मिलती है और एक सफलता। तानाजी बैक इन द पेवेलियन। डीजे नए बल्लेबाज यासीन बागवान जो कि मैदान पर जाते हुए, कमेंट्री कक्ष के बाएं बाजू में कुणाल मालगांवकर भी इस मैच का आनंद लेते हुए। यासीन बागवान जो कि नॉन स्ट्राइक पर दिखाई देते हुए, क्योंकि ओवर समाप्त हो चुका है 3 ओवर, और 3 ओवर की समाप्ति के बाद 21 रन, यानी कि इक्वेशन वैसा रह चुका है सामने। 6 गेंदों का खेल बचा है और इस 6 गेंदों में 14 रन की जरूरत। क्या मैच हुआ था कल के दिन का आखिरी मुकाबला, बाबू स्पोर्ट्स बना मराठा वॉरियर्स। 6 गेंद में 26 रन चाहिए थे और प्रणीत सावंत ने 2 छक्के लगाए थे। अब इस मैच में चाहिए प्रज्ञेश वॉरियर्स को 6 गेंदों में 14 रन। और ये गेंद देखिए, गेंद थोड़ी सी बाउंस हुई और चेहरे के ऊपर लगी। निश्चित रूप से पानी की मांग कर रहे हैं, थोड़ी सी चोटिल है यहां पर रोहन लाखे। सुनील इंगले जिनके यहां पर आगमन हो चुका है, तहे दिल से उनका हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। सचिन इंगले, आपसे रिक्वेस्ट है कि सुनील इंगले का आप स्वागत कीजिए। गेंद मेरे ख्याल से लगी है बल्लेबाज को। एक शॉर्ट ऑफ लेन गेंद को पुल करने की कोशिश की थी रोहन लाखे ने, लेकिन नाकामयाब रहे। गेंद उनके चेहरे के ऊपर लगी, थोड़े से चोटिल है, खेल थोड़ा वक्त रुका हुआ। पानी लेकर और डॉक्टर्स भी मैदान पर जा चुके हैं, फर्स्ट एड बॉक्स भी जा चुका है। बाबू सावंत मित्र मंडल और विजय ग्रुप जिमखाना, जिनके संयुक्त विद्यमान से इस टूर्नामेंट का आयोजन किया गया है। केवल सावंतवाड़ी शहर मर्यादित ये टूर्नामेंट
धन्यवाद देना चाहिए बाबू सावंत को, क्योंकि आप देख सकते हैं कि कहीं भी जाओ आप ग्रामीण इलाके में, चाहे वो कोलगांव में जाओ, मासगांव में जाओ, कारोडा में जाओ, हर जगह प्रीमियर लीग होती है, लेकिन सावंतवाड़ी प्रीमियर लीग नहीं होता। तो बाबू सावंत की अच्छी आइडिया। वैसे तो अरुण घाड़ी यहां पर टूर्नामेंट लेना चाहते थे, लेकिन अपने बिजी शेड्यूल है अरुण घाड़ी का। लाइट बॉल क्रिकेट टूर्नामेंट लेना चाहते थे अरुण घाड़ी, लेकिन उनका शेड्यूल बिजी होने के कारण उन्होंने बाबू को बताया कि तुम हेवी बॉल क्रिकेट टूर्नामेंट लो इस मैदान के ऊपर। तो बाबू ने सोचा कि कहा हाँ मैं टूर्नामेंट लेता हूं, और बाबू को भी सपोर्ट कर रहे हैं बाबू के सभी फ्रेंड सर्कल, चाहे वो गुरु पेडनेकर हो, पिंट्या गावड़े हो, अमित सावंत हो, अमोल केसरकर हो, इरफान शेख हो, सचिन केसरकर हो, बाबू केसरकर हो। थोड़े खेल रुका हुआ था थोड़े वक्त, क्योंकि थोड़े से चोटिल नजर आ रहे थे रोहन लाखे। 5 गेंदों का खेल बचा है और 5 गेंदों में चाहिए जीतने के लिए 14 रन। चौदह रन चाहिए जीतने के लिए। कुछ भी हो सकता है, लेकिन रोहन अगली गेंद खेलने के लिए तैयार। विलफ्रेड उनके सामने है। अगली गेंद यहां पर विलफ्रेड की। राइट आर्म राउंड विकेट, इस बार अच्छी गेंद, थोड़ी सी तेज तरार गेंद। दो गेंदे डॉट बॉल डालने में सफल हो चुके हैं विलफ्रेड फर्नांडिस। 4 गेंदों का खेल बचा है और 4 गेंदों में चाहिए 14 रन। राइट आर्म राउंड विकेट, इस बार पुल कर दिया। कैच हो सकता है या नहीं, ये देखिए कैच तो लिया। नए बल्लेबाज स्ट्राइक पर आएगा या से नॉन स्ट्राइक पर ही रहेंगे। 3 गेंदे डॉट बॉल, यानी कि तीसरी गेंद पर विकेट। रोहन एक अच्छे बल्लेबाज है, लेकिन थोड़ी सी चोटिल होने के कारण अपना विकेट गंवा बैठे। नए बल्लेबाज जा रहे हैं मैदान पर, चेतन साटेलकर, जो कि मैदान पर जाते हुए 3 गेंदों में 14 रनों की जरूरत। तीन गेंदों में 14 रन की जरूरत प्रज्ञेश वॉरियर्स टीम को, देवांश 11 टीम के विरुद्ध खेलते हुए। चेतन साटेलकर नए बल्लेबाज। राइट आर्म राउंड विकेट। अमोल ललित भी इस मैच का आनंद ले रहे हैं। पुल कर दिया गेंद बहुत दूर डीप स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर से 6 रन के लिए। अमोल अब जीतने के लिए चाहिए 8 रनों की जरूरत। शॉट ऑफ लेन गेंद का पूरी तरह से फायदा उठाया चेतन साटेलकर ने। इस बार खेला डीप मिड विकेट पर, बाबू गेंद के पीछे 6 रन के लिए। बाबू से उम्मीद नहीं थी।
को रन बनाने होंगे 2। एक गेंद और 2 रन। क्या करते हैं विल्फ्रेड, क्या करते हैं चेतन? हार्ट बीट्स बढ़ने लगे हैं। राइट आर्म राउंड विकेट। ये देखिए रनअप में थोड़ी सी गड़बड़ाहट। यासिन नॉन स्ट्राइक पर, स्ट्राइक पर चेतन साटेलकर। 2 गेंदों में 2 छक्के लगा चुके हैं चेतन साटेलकर। इस बार गेंद को खेला, 1 रन पूरा किया। दूसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं। ये देखिए दूसरा भी रन, और ये देखिए इस मैच को जीत लिया है प्रज्ञेश वॉरियर्स ने। वो